सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी नशा विरोधी संघर्ष अभियान याची एक सदस्य आहे. माझ्या उजव्या बाजूला श्री राजेश सावंत आहेत. ते मोकळा श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला कीर्ती कॉलेजचे प्रोफेसर श्री विठ्ठल सोनटक्के हे आहेत. तर आजचा विषय आहे की आज आम्ही इथे तुम्ही बघत असाल की नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून जे नशेच्या विरुद्ध अंमली पदार्थांच्या विरुद्ध आम्ही जी मोहीम राबवली आहे, आज त्याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत. आणि त्या अंतर्गत आज मुंबईमध्ये शिवडी येथे सनबर्नचा कार्यक्रम होणार आहे. तर सनबर्न हा नेहमीच वादग्रस्त आहे. त्याची जी पार्श्वभूमी, त्याचा इतिहास बघितला तर तो अत्यंत वादग्रस्त आहे. हा कार्यक्रम शिवडी येथे डिसेंबरच्या 19, 20, 21 या दिवशी होणार आहे. सनबर्नचा कार्यक्रम पहिल्यांदा गोव्यामध्ये होत होता, बेंगलोरमध्ये होत होता. पण त्याची जी अंमली पदार्थांबरोबर त्याचं जे कनेक्शन आहे, त्या कनेक्शनमुळे आणि त्याच्यामधून निर्माण होणारी जी अस्थिरता आणि जो पाश्चात्य जी संस्कृती आहे त्याचा उदो त्यासाठी तेथून त्यांना हद्दपार केले आणि तो पहिल्यांदा आता मुंबईमध्ये हा कार्यक्रम होत आहे. आपल्या पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेमध्ये ओढणारा असा हा कार्यक्रम आहे. आपली ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये आपली परंपरा, सांस्कृतिकता आणि आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी हा कार्यक्रम, सनबर्नचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी आम्ही नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला विरोध करत आहोत. आणि हा विरोध आम्ही शासनाकडे सुद्धा दर्शवला आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही शासनाला निवेदन देत आहोत. त्यामध्ये मुंबईचे जिल्हाधिकारी, मुंबईचे पोलीस आयुक्त, सह आयुक्त, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, बाल हक्क आयोग यांना सुद्धा आम्ही हे निवेदन देऊन या कार्यक्रमाची जी भीषणता आहे, या कार्यक्रमाचं कसं वास्तविक रूप काय आहे ते आम्ही दाखवलेलं आहे. सनबर्नच्या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थांची विक्री होते आणि त्यांचं सेवन होतं आणि त्यामध्ये अनेक तरुण मुलांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. याची माहिती आपण जसं गुगल केली तर आपल्याला मिळू शकते. मुख्य म्हणजे काय आहे की या कार्यक्रमाला आम्ही विरोध केलेला आहे. पण नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून गेले अनेक महिने आम्ही अंमली पदार्थांचा भावी पिढीवर कसा परिणाम होतो आणि त्यांनी तिथे कसं अडकू नये यासाठी अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन प्राध्यापकांना भेटून, प्राचार्यांना भेटून मुलांसाठी व्याख्यानं आयोजित केली. याचा प्रचार सुद्धा आम्ही या माध्यमातून केला. आणि जेव्हा हा सनबर्नचा सगळा इतिहास जेव्हा कॉलेजमध्ये लोकांना कळला, मुलांना कळला, समाजाला कळला, तेव्हा समाजाची सुद्धा मागणी आहे की अशा प्रकारचे EDM म्हणजे इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक जे फेस्टिवल्स असतात, म्हणजे हा सनबर्न फेस्टिवल आहे, सुपरसोनिक फेस्टिवल आहे, असे कार्यक्रम व्हायला नाही पाहिजे. या कार्यक्रमांना रद्द करणे हे समाजाची सुद्धा ही मागणी आहे. आणि आपल्याला सुद्धा आवाहन करते की या मागणीचा सर्वांनी गांभीर्याने या मागणीकडे सर्वांनी लक्ष द्या. म्हणजे काही दिवसांपासून आपण ही मागणी करत आहोत. बाल हक्क आयोगाला सुद्धा मागणी दिली आहे. तसंच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा आम्ही सनबर्नच्या विरोधी तक्रार पण दाखल केली आहे. आता म्हणजे केवळ सनबर्नमध्ये व्यसनाधीनता होते हे तर आहेच, म्हणजे हा वादग्रस्त भाग सनबर्नचा तर आहे. पण याच्यामध्ये मुख्य काय आहे ना, आतापर्यंत जे सनबर्नचे कार्यक्रम झालेले आहेत, पुण्यामध्ये पण जो सनबर्नचा कार्यक्रम झालेला आहे, ते यांनी खूप मोठ्या प्रमाणात कर सुद्धा बुडवलेले आहेत. यांच्यावर आकारलेले जे दंड आहेत, म्हणजे पुण्यामध्ये यांच्यावर अवैध रीतीने उत्खनन केलं म्हणून 60 लाख रुपयाचा दंड आकारला होता. नंतर तो दंड माफ केला. पण आम्ही शासनाला असं विचारायचं की कुठल्या आधारावर यांनी दंड माफ केला, यासाठी आम्ही न्यायालयात सुद्धा जाणार आहोत. आता बीपीटीच्या लोकांनी आम्हाला बीपीटीच्या लोकांकडून कळलं
की ज्या ठिकाणी PPTच्या म्हणजे मुंबई पोर्ट्रेस या ठिकाणी त्यांच्या जागेवर हा सनबर्नचा कार्यक्रम होणार आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला कळवलं की त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून सनबर्नच्या आयोजकांनी 2,16,00,000 दिले. म्हणजे एका बाजूला जो दंड आहे तो तुम्ही बुडवायचा, तर त्याला माफ करायचा, आणि एका बाजूला स्वतःला पैसे कमावता यावे यासाठी कोट्यावधी सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं. हा जो दंड होता किंवा हा जो कर आहे ना, तो आपला पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. तर हा जनतेचा पैसा बुडवणं, हा कर बुडवे असे हे जे कार्यक्रम आहेत, तर या कार्यक्रमाला सरकारने कशा प्रकारे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ देतं, ही माझी सरकारला एक मागणी आहे की तुम्ही हा कार्यक्रम हा ताबडतोब बंद करावा. आज नशा विरोधी जे संघर्ष अभियान आहे या माध्यमातून मी शासनाला आमची मागणी आहे की अशा प्रकारचे जे सुपर EDMचे जे कार्यक्रम आहेत, सनबर्न किंवा सुपरसोनिक म्युझिक फेस्टिवलचे जे कार्यक्रम असतात ते बंद करावे. आणि ते केवळ ह्याच कार्यक्रमात बंद नाही, तर असे कार्यक्रम पूर्णतः कायमस्वरूपी बंद व्हावे. म्हणजे ही व्यसनाधीनता वाढवणारे आमच्या तरुण युवा पिढीला, आमच्या पिढीचा काहीच विचार नाही, त्यांना व्यसनाधीनतेकडे ओढतं. तर हे कार्यक्रम आणि बंद व्हावे. आणि आता हा मुख्य ह्याच्यामध्ये एक महत्वाचं सूत्र असं आहे, याचं गांभीर्य असं आहे की शिवडीमध्ये जिथे हा कार्यक्रम होतोय ती जी जागा आहे ना, ती खूप एकांती जागा आहे, निर्जन आहे. तर तिथे जेव्हा असे कार्यक्रम होतील तर तिथे जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न येणार आहे. तर जर या कार्यक्रमांमध्ये म्हणजे आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अंमली पदार्थांविरोधी 0 टॉलरन्स पॉलिसी आमची आहे. आणि अशा कार्यक्रमांमध्ये जर का असे काही प्रकार घडले, काही घातपात झाला, मुलांविषयी काही झालं, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे. हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचे आहे. युवा पिढीला अंमली पदार्थांच्या गर्तेतून वाचवायचं असेल तर आपल्याला वेळीच जागृत व्हायला पाहिजे. सनबर्न सारखे कार्यक्रमांना आपण हलक्यात घेतलं नाही पाहिजे. याचं गांभीर्य, याच्या जे दुष्परिणाम आहेत, त्याच्या दुष्परिणामांचं गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी, आणि समाजाची ही मागणी, आम्ही जिथे जिथे गेलो तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की हा कार्यक्रम होऊ देऊ नका. तर मी सर्व पत्रकार बंधूंना पण आवाहन करते की ही जी नशाविरोधी अभियान जे आहे, नशा विरोधी संघर्ष अभियानाची ही तळमळ जी आहे, त्यांना जी कळकळ वाटते की भावी पिढीला नशेपासून वाचवण्याची, तर तुमच्या माध्यमातून ते शासनाला कळू दे. मी तुम्हाला पण आवाहन करते. आज सनबर्नमध्ये 12 वर्षाच्या मुलांना एंट्री दिली जाते. म्हणजे 12 वर्ष म्हणजे केवळ 7वीतलं मुलगा आहे, तिथे मोठ्या प्रमाणात विकत म्हणजे दारूचं सेवन असणार आहे. तर कुठल्या आधारावर अशा प्रकारची एंट्री लहान मुलांना ते लोक देणार आहेत? शिवडीच्या पोलीस स्थानकाकडून आम्हाला कळलं की आम्ही तर सनबर्नचे आयोजक आमच्याकडे आले होते, तर त्यांना परवानगी नाकारली आहे. तर 2 महिन्यापासून ते ऑनलाईन तिकीट विक्री करतायत. तर कुठल्या आधारावर तिकडे तिकीट विक्री चाललेली आहे? तर हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. सर्व पत्रकार बंधूंना मी पुन्हा एकदा आवाहन करते की या कार्यक्रमाचे जे दुष्परिणाम आहेत त्याचं गांभीर्य आपण सर्वांनी ओळखूया. हे गांभीर्य कधीतरी हे परिणाम आपल्या सुद्धा घरात होऊ शकतात, ते ओळखून आपण याच्याविषयी आपापल्या वृत्तपत्रांमधून एक जागरूकता निर्माण करूया, शासनाला जागरूक करूया. आता माझ्या उजव्या बाजूला जे मोकळा श्वास फाउंडेशनचे राजेश सावंत आहेत, त्यांना पण विनंती करते. नशा विरोधी संघर्ष अभियानाची मी एक सदस्य आहे, धनश्री कैसीकर. नमस्कार, मी राजेश सावंत. आमचं मोकळा श्वास फाउंडेशन ही संस्था आहे. गेली 7 वर्ष आम्ही महाराष्ट्रातील शाळेमध्ये आपली मुले आपले भविष्य या विषयावर शाळेमध्ये आम्ही फिरून कॉलेजमध्ये वगैरे माहिती देत आहोत की व्यसनाधीन मुलांचे पुढचे परिणाम व पालकांना होणारे त्रास यावरती आपली संस्था काम करते.
आता हल्ली झालेल्या आमच्या सभेमध्ये म्हणजे नशाविरोधी संपर्कचा जो कार्यक्रम आहे तो गोव्यातनं सुरुवात झालेला आहे. गोव्यापासून तो पुण्यामध्ये आता मुंबईमध्ये आलेला आहे. तर ऍक्च्युली यांची जी ओळख जी आहे ती म्हणजे कसं आहे, ही लोक संपर्कची तुम्ही कारकीर्द बघितलं तर ती लोक एकांत जागा शोधतात. म्हणजे कोकणातला एखादा प्रदेश असेल या एकांत जागा असेल, फार्म हाऊस असेल, एकरमध्ये जागा बघतात. आता जी जागा बघितली ती पण मुंबईच्या कानाकोपऱ्यातली जागा आहे, पोर्टरसची जागा आहे. ती पण बरंच 20 एकर मधली जागा त्या लोकांनी व्यापलेली आहे. त्यामध्ये यांचं म्हणजे कॅसिनो पासून सगळे काउंटर्स त्या कार्यक्रमामध्ये असतात. आणि एकांत म्हणजे काय, हे लोक जे शोधतात ते मोठमोठे उच्च वर्गीय विद्यार्थी शोधतात. कारण यांची जी फीज आहे, एंट्री फीज आहे, 8,500 पासून सुरुवात होते, पुढे लाखो पर्यंत आहे. त्यात VIP पासेस देखील आहेत आणि प्रत्येक काउंटर यांचा वेगवेगळा आहे. त्यामध्ये तुम्ही असा विचार करा, टुबोर नावाची कंपनी आहे, ही मद्य देते, ही कंपनी यांना स्पॉन्सर करते. अशा बऱ्याच कंपन्या त्यामध्ये आहेत. आणि यांचा हेतू एवढाच आहे की जे एक जर तुम्ही बघितलं तर हा जो बिझनेस आहे तर 3 दिवसाचा बिझनेस केला तर यांचे फेसबुक आणि वेबसाईटला जर फॉलोअर्स बघितले तुम्ही लाखो करोड फॉलोअर्स आहेत त्यांचे. त्यामध्ये 10 लाख लोक जरी आले तरी हा 1000 करोडचा व्यवसाय 3 दिवसामधला आहे. त्यामुळे ह्या लोकांनी ह्या अगोदर देखील शासनाला काही निधी दिले नाही. पण हा जो आपल्याला कर यांच्याकडनं आकारण्याचा प्रयत्न सरकार करत हा तुच्छ कर आहे. म्हणजे एवढ्या योजना सरकार चालू आहे त्यामध्ये ह्या माध्यमातून आपण कर घेणं हे हिंदुस्थानात शोधण्यासारखं नाहीये. तर माझी सरकारला हीच विनंती आहे की आपण तातडीने या सनबर्ग सारख्या इव्हेंट कंपनी मॅनेजमेंट ही कंपनी आहे, त्यामध्ये लोक आजची जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करते. त्यांना पालकांशिवाय कसं जगणं, म्हणजे परदेशात कसं आहे की 24 तास मौज मजा, एकांतवास, नाच गाणं, बेधुंद होऊन नाचणं, मद्य पिणं, नशा करणं, अंमली पदार्थाचे सेवन करणं. अंमली पदार्थ म्हणजे त्यामध्ये पदार्थामध्ये पण पोलीस कारवाई का करत नाही हा प्रश्न येतो. तर पोलीस कारवाई का करत नाही, तर जागेवर घेणारा आणि देणारा तिथं उपस्थित पाहिजे, तरच त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते. किंवा अंमली पदार्थाचा साठा तिथं वजनापेक्षा जास्त हवा, त्यांचे वजन क्वांटिटी असते. कलम 7 ते 20, 21, 22, 23 या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात. पण मुंबईतील ह्या स्थानावर या लोकांनी जे आज आक्रमण केलेलं आहे हे पुढे सनबर्गची जी लोक साईड बघतायत, इथे बसलेले जेवढे पत्रकार माध्यम आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्याच्या साईट्सवर तुम्ही बघितलं लाखो फॉलोअर्स आहेत. आणि ते फॉलोअर्स बघांना अनेक विद्यार्थी आहेत. आणि ते विद्यार्थी प्रत्येक जणाला हा पैसा गोळा करणं शक्य नसतं. जतन करण्यासाठी हे चोरी दरोडेखोर आणि मृत्यू घडतात, खून दरोड्याच्या घटना घडतात. आता एक छोटासा विषय म्हणजे कसा हिवाळा आहे. हिवाळ्यामध्ये फ्लेमिंगो नावाचा पक्षी हा विटी आपल्या गेटवे पासून येतो, तो वाशीच्या खाडीपर्यंत जातो. कसं झालं ना, आता ह्या डीजेच्या आवाजामुळे ते पक्षी देखील लाखो पक्षी दिशाहीन होण्याची शक्यता आहे. तिथे असणारे श्वान आहेत ते पण बेघर होणार आहे. दिवाळीच्या काळामध्ये जेव्हा फटाके वाजतात ना तेव्हा अनेक कुत्रे, हजारो कुत्रे देखील मनोरुग्ण होतात. म्हणजे माणसांची जशी समस्या आहे. आता ही पालकांना ऍक्च्युली कल्पना नाही की आपली मुलं कुठे जाणार आहेत. पालकांना घरी सांगून निघतात ही मुलं की आम्ही एका कार्यक्रमाला जात आहोत, पण तसं नसतं. ही लोक एकांतवास मिळण्यासाठी आपल्या मित्र मैत्रिणींना घेऊन त्या जागी दांगडधिंगाणा करतात. आणि त्या जागेवर जी नशा आहे, म्हणजे ह्या सभेमध्ये बसलेल्या इतरांना माहिती नसेल, पण गेली 7 वर्ष आम्ही सर्व एरियांमध्ये म्हणजे पार्क रोड, लँड रोड, जेवढे रेड लाईट एरिया त्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. स्वतः तिथे कार्यरत आहोत. त्या नशेची मला माहिती आहे. आणि त्या नशेमध्ये मिळणाऱ्या गोळ्या म्हणजे गांजा सर्व स्वस्त प्रकार आहे. त्यानंतर MD, चरस, नंतर स्नेक बाईट नावाचा जो आहे, सनबर्ग मध्ये स्नेक बाईट्स देखील आहे. त्याची किंमत 10,000 एंट्री फी आहे. आणि सनबर्ग मध्ये आत गेल्यानंतर विविध काउंटर्स मध्ये आतली जागा एवढी व्याप्त आहे ना, तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी हजारो सेल्समॅन्स आणि काउंटर्सवर कसे असतात तसे यांचे अनुयायी काम करत असतात. आणि त्यामध्ये ओळखतात की धनाढ्य विद्यार्थी कुठचा आहे, जो एका वेळेला लाखो रुपये खर्च करतो. अशा लोकांना हे लोक बघून घेतात आणि त्यामध्ये त्यांचा फॉलोअप करतात. त्यांना गाडी गुडावणे त्यांच्या पैसे काढतात. व इव्हेंट्स तुम्ही बघाल ना, एकांत जागा ही सनबर्ग शिवडी इथेच नाही, यांचे पूर्ण महिनाभर हे प्रोग्राम चालू आहेत पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये. आणि यांचे जे स्थळ तुम्ही जर बघाल की एकांतवासामध्ये असतात, कुठेतरी लांब असं निसर्गाच्या सानिध्यात, तिथं कोणीही येणार नाही. म्हणजे पोलिसांना माहित असून देखील पोलीस तिथे पोहोचू शकत नाहीत. आणि तिच्या निसर्गाची तर हानीच होते, पण पुढच्या भविष्यासाठी तरुण पिढीची जी हानी होते ती सरकारने बघितली पाहिजे. बाकी सर्व योजनांचा एवढा
भडीमार सरकार करत आहे. तर ह्या अंमली पदार्थाच्या साह्याने आपल्या देशाला कर मिळवण्याची शक्यता आणि गरज नाही असे मला तरी वाटते. आणि सर्व पत्रकारांना विनंती आहे, तर तुम्ही जर जोर धरलं, कारण तुम्ही लोकशाहीचा एक मोठा स्तंभ आहात, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून या कंपनींना विरोध झाला पाहिजे. आम्ही तर विरोध करत आहोत. शक्य झाल्यास आम्ही आमरण उपोषणाला पण आझाद मैदानाला प्रयत्न करणार आहोत, पण दिवस कमी राहिलेले आहेत. कारण 19, 20, 21 ही त्यांची तारीख आहे. त्या 3 तारखांमध्ये आपल्या इकडचा कुठलाही संगीतकार नाही, हे सगळे बाहेरचे संगीतकार त्यांनी बोलवले. त्यांची लाखो डॉलर्स फी आहे त्याची. त्या लोकांना इथं बोलवलं म्हणजे हा कारभार किती मोठा आहे तुम्ही बघायला. आपल्या पुढच्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ही पर्यावरण पासून मूळ म्हणजे पालकांना माहितीच नाही आपली मुलं पुढे काय करत आहेत. त्यासाठी सरकारने एक धोरण आखलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जशी आश्वासनं दिली ती आश्वासनं पण पूर्ण केली पाहिजे. धन्यवाद. म्हणजे जेव्हा सनबर्नचे आयोजक किंवा अशा प्रकारचे EDM म्हणजे इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक फेस्टिवल हे डान्स म्हणजे आपण ट्रान्स म्युझिकच्या माध्यमातून ट्रान्समध्ये जाण्यासाठी म्हणजे मूड चांगला होण्यासाठी ते स्वतः मान्य करतात की आम्ही मॉली सारखा ड्रग्सचा वापर हे खुले मान्य करतात. म्हणजे आयोजक आणि गाणारे हे मॉली सारख्या ड्रग्सचा वापर होतो, पण सर्रास होतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता माझ्या बाजूला बसलेले आहेत हे प्राध्यापक आहेत, कीर्ती कॉलेजचे आहेत, तर ते सुद्धा कसे त्यांना अनुभव येते सांग. नमस्कार. आज सरकार आणि शाळा कॉलेजच्या माध्यमातून नशा विरोधी मोहीम राबवली जाते. सरकारच्या माध्यमातून समाज कल्याण खात्यातर्फे 2 ऑक्टोबरला आपण या पद्धतीचं नशाबंदी आंदोलन NSSच्या माध्यमातून गेट ऑफ इंडियापर्यंत केलं जातं. मला वाटतं या सनबर्न सारख्या फेस्टिवलकडे आकर्षित होण्याची 5 महत्वाची कारणं विद्यार्थ्यांची आहेत. ते म्हणजे करोनापासून मुलांच्या हातात सहजपणे सापडलेला सोशल मीडिया आणि पॉप संस्कृतीचा त्यांच्यावर जो प्रभाव आहे. आपल्या मध्यमवर्गीयांच्या आणि उच्च मध्यमवर्गीयांच्याही मुलांवर याचा फार प्रभाव आहे. आणि या फेस्टिवलला आई वडिलांना काही खोटं नाटं सांगून विद्यार्थी ही जी तरुणाई आहे ती तरुणाई त्या ठिकाणी जात असते. मागे अशा प्रकारचे कार्यक्रम हल्ली सारख्या ठिकाणी पण झाले होते. त्याची शहरामध्ये कुठे फार मोठी जाहिरातबाजी होत नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणाईला त्याची बरोबर खबर लागते आणि लोंढेच्या लोंढे या कार्यक्रमाला जातात. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जग विक्रेते आहेत त्यांची रणनीती तरुणाईला टार्गेट करण्याची असते. ते बरोबर त्यांचा जो टार्गेट ग्रुप आहे त्याला हेरतात आणि त्यांच्यापर्यंत प्रथम मोफत आणि नंतर मग फ्रीमध्ये तुम्ही ट्रान्सफर जाण्याची तुम्हाला एक संधी आहे असं सांगून त्या लोकांना त्याच्यामध्ये पहिली अपुची गोळी फुकट दिली जाते आणि नंतर मग सगळं त्यांच्या देशोधडीला ते विद्यार्थी लागतात आणि चांगले चांगले संसार उद्ध्वस्त होतात. नंतर शैक्षणिक ताण आणि भावनिक अस्वस्थता हे त्याचं तिसरं कारण आहे. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये शहरी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचं प्रमाण खूपच कमी झालं आहे आणि या मोबाईल नावाच्या वस्तूमुळे त्यांचं जे नुकसान होत आहे ते त्यांनाही कळत नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळा नातेसंबंधांमध्ये पण जो काही समस्या असतात त्याच्यामुळे आज आपण बघतोय की विद्यार्थ्यांचं सिंगल पॅरेंटिंग वाढलेलं आहे आणि एकूणच सामाजिक परिस्थितीमुळे विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेत आहेत. तिसरी गोष्ट म्हणायला गेलं तर चौथी गोष्ट म्हणायला गेलं तर ही तरुणाई जी असते त्यांना नवीन काही करण्याची आपण मागे तो इलेक्ट्रॉनिक गेम होता त्याच्या माध्यमातून त्याची बंदी घातली सरकारने, ती चांगली सेफ झाली. परंतु अशा प्रकारचे नवीन काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्याकडे धाडसी वृत्ती असते आणि ते नवं करण्याच्या नादामध्ये ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. आणि याच्यावर सगळ्यात शेवटी म्हणजे त्यांच्या बरोबरीचेच मित्र जे असतात त्या समवयस्कांचा म्हणजे पीअर ग्रुपचा खूप मोठा प्रभाव असतो आणि त्याच्यामुळे ही तरुणाई एकाला एक अशी शोधला पकडून म्हणजे एका समवयस्क विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांपर्यंत जायचं. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा पार्टीजमध्ये अनेक गैरप्रकार होतात, बलात्कार सारखे गुन्हेही घडतात.
त्यामुळे सरकारची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की या छोट्याशा रेव्हेन्यूसाठी दंड नाही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना जो काही महसूल मिळत असेल तो अत्यंत छोटा आहे, कमी आहे, म्हणजे क्षुद्रच आहे आणि त्याच्यासाठी आपल्या तरुणाईचं फार मोठं नुकसान ही मंडळी करतात. ही देशद्रोही मंडळी आहे असं त्यांना म्हणावं लागेल. कारण यांना याच्यामध्ये कोणताही आपल्या देशी गायक कलाकार नसतो. हे सगळे फॉरेनचे पॉप सिंगर्स असतात आणि त्यामुळे आपल्या देशाची आज आपला भारत ओळखला जातो की तरुणांचा देश आहे. आपलं सरासरी वय 29 वर्ष आहे. पण हीच पिढी उमलत्या काळांना बिघडवण्याचं काम हे असे सनबर्न सारखे फेस्टिवल करतात. ते फेस्टिवल नाही तर आपल्या फेस्टिवलच्या नावावर कलंक असं मी म्हणेन. त्यांना सनबर्न फेस्टिवल म्हणण्यापेक्षा त्याला सनबर्न हैदोस म्हणायला पाहिजे. आणि हा हैदोस पत्रकारिता म्हणजे पत्रकारांच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातूनच सरकारला कळवून तुम्ही जागे करू शकता. म्हणूनच आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपण सर्व पत्रकारांना विनंती करतो की हा मुद्दा सरकारपर्यंत जाऊन हा कार्यक्रम 19 डिसेंबरला कसा होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. म्हणजे मुंबईमध्ये ड्रग्स विक्री होत नाही असं नाही, पण यासारखे जे सरकारसारखे जे कार्यक्रम आहेत ना, या कार्यक्रमांमधून ड्रग्स विक्रीचं नेटवर्किंग तिथे स्थापित होतं. हा सुद्धा भाग खूप महत्वाचा आहे. याचं पण गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घेऊया आणि ड्रग्स आणि हे नको असेल आपल्याला तर आपण त्याच्या विरुद्ध आपण कार्य करूया. आता मी इथे प्राध्यापक सामंत आलेले आहेत, श्रीपाद सामंत आलेले आहेत. हे MD कॉलेजचे प्राध्यापक आहेत, मिठीबाई कॉलेजचे प्राध्यापक आहेत. मंचावरील मान्यवर पत्रकार बंधू भगिनींनो आणि समाज हितचिंतकांनो, अत्यंत खेदजनक गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतः सुद्धा या महोत्सवाची तिकीट काढण्याचा प्रयत्न करू शकता. आणि जर तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कनिष्ठ दर्जाचं तिकीट कमी रुपये आणते. त्या तिकिटाच्या वरती तुम्हाला तिथे दिसेल की 12 वर्षाच्या मुलांना आहे आणि तिथेच तुम्हाला स्नोबोर्ड या कंपनीची ॲड आहे. आता तुम्ही म्हणाल ही सर्व काही ॲडव्हर्टायझिंग आहे, स्नोबोर्डची क्लासेस किंवा काहीतरी. तुम्ही जर 4,500 रुपयाचं तिकीट काढायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला एक ग्रँड टेबल देणार. इथे सुद्धा 12 वर्षाच्या मुलांना एंट्री आहे आणि या ग्रँड टेबलवरती स्पष्ट घेण्यात आलेले तुमचं जाऊ शकता आणि पाहू शकता की 2 हार्ड ड्रिंक्स, तुम्हाला वोडका पाहिजे, विस्की पाहिजे, काय पाहिजे, 2 बाटल्या तुमच्या टेबलावर आम्ही देऊ आणि 4,000 रुपये तुम्ही द्यायला तयार करतो. 12 वर्षाच्या मुलांना, 18 नाही, 12 वर्षाच्या मुलांना आपण अशा तऱ्हेने व्यसनाधीन बनवू इच्छितो. माझा प्रश्न आहे सर्वांना. आणि हा महोत्सव इतका परिणाम आहे, इतक्या वेळेला इतक्या जणांनी आपले प्राण गमावले. GNC गोवा मेडिकल कॉलेजचा प्री रिपोर्ट आहे गोवा पोलिसांना दिलेला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की करण कौशिक याचं ज्या वेळेला विसेरा अनालिसिस झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ड्रग्स ते पाहून मिळण्यात आले आणि त्याचा मृत्यू झाला. संबंधच्या आतमध्ये संबंध स्वतः हे मान्य करतो, तेही तुम्ही बातम्यांमध्ये पाहू शकता. तर जिथे मुळातच हा महोत्सव म्हणतात याला, हा कसा काय महोत्सव म्हणावं की हा जो विकार पोचलेला आहे, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्वांना की याचं समूहउच्चाटन झालं पाहिजे. मुंबईमध्ये हा महोत्सव नको. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, शासनाने बॉम्बे पोर्टर्सची जमीन यांना देऊ केली का? कशासाठी? सरकारी जमीन ही पंतप्रधान आले होते, म्हणाले की मुंबई मेरी टाईम वीक त्यांनी 7 दिवसाचा इथे केला आणि ते गेल्यानंतर मुंबई पोर्टर्सने मुंबई मेरी टाईम MERRY या करा, हाऊ कॅश करू म्हणून हे करण्याचं कारण केलं. फक्त महसुलासाठी हे करणं योग्य आहे का? समाजाचा घटक म्हणून केवळ पत्रकार म्हणून नाही तर कोणाचे तरी भाऊ, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी आई किंवा वडील म्हणून तुम्हाला
हे निवेदन देऊ इच्छितो की कडाडून विरोध झाला पाहिजे. मुंबईमध्ये याची आपल्याला गरज नाही. गोव्यावरनं काढून टाकलेला हा महोत्सव आहे, पुण्यावरनं काढून टाकलेला महोत्सव आहे, सर्वत्र विरोध झालेला आहे. आता मुंबईकरांची पाहिजे आणि आपण त्याच्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलाय. धन्यवाद. इथे हिंदू जनजागृती समितीच्या सौ ऍडव्होकेट सौ मृण्मयी खोडवेकर या सुद्धा उपस्थित आहेत. त्याही आपलं म्हणणं मांडतील. सर्वांना माझा नमस्कार. प्रमुख व्यक्त्यांनी सांगितलं त्यावरून आपल्या सगळ्यांना कळलं असेल आणि आपल्या सगळ्यांना माहितच आहे की संगम हे नेमकं काय आहे. फेस्टिवल म्हणायचं, मनोरंजन म्हणायचं का विकृती म्हणायची. तर की संगममुळे आता आमची हिंदू जनजागृती समितीने वर्ष 2013 पासून किती आंदोलने आणि मोर्चे केले आहेत आणि विरोधात सातत्याने हा संघांच्या विरोधात पाठपुरावा करत आहे. त्यामुळे गोवा सरकारने हा कार्यक्रम रद्दही केला आणि पुण्यामध्ये तर ह्याचा पण इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध चालू आहे की पुण्यातही हा कार्यक्रम अजिबात होऊ दिला नाही. पण देशभरातल्या देशामधल्या सर्वांच्या माध्यमातून अल्कोहोल आणि अंमली पदार्थ म्हणजे ड्रग त्याच्या सेवनाचा मुक्त वापर होत आहे. आणि जे आम्ही समितीने जे एवढे आंदोलने आणि मोर्चे केले त्यामुळे 2013 पासून संपन्नचं मुख्य कार्य काय आहे की हा नुसता फेस्टिवल इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवलच्या आधारे तो युवा पिढीला किंवा तरुणांना कशा प्रकारे आकर्षित करतोय नशेला आणि त्यांच्या उत्कर्षापासून त्यांना खेचून त्यांचं किती गुन्हेगारीला नेण्याचं कार्य चालू आहे हे इतक्या प्रकारात हिंदू जनजागृती समितीने आज तुम्हाला सगळ्यांना आणि समाजाला प्रखरपणे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यातले 3च मुख्य गोष्टी मी सांगते म्हणजे सौरभ अगरवाल हे ड्रग पेडलर मॅथ फेस्टिवलमध्ये पोलिसांनी त्यांना पकडलं. दुसरं म्हणजे पोलिसांनी हजारहून अधिक जे व्यसन करत होते त्या कार्यक्रमात त्यांच्यावरही दंड पुकारला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेप ड्रग म्हणून ओळखला जाणारा केटामिन ह्याच्या 450 बाटल्या या सनबर्न फेस्टिवलमध्ये पुरवण्यात वितरित करण्यात जाणार होत्या पण त्याही पकडल्या गेल्या. आणि ह्या सनबर्न फेस्टिवलमध्ये आता जसं टीव्ही वक्त्यांकडनं आपल्याला कळलं की हा कोपऱ्यात अंधारात शांत ठिकाणी होणारा कार्यक्रम असल्यामुळे विद्यार्थी म्हणजे लहान युवा पिढी त्या झुंजीत असते आणि त्याच्यामुळे ते इतके नशेला अधीन होतात की त्यांना ते अजून ट्रान्स जे एक्सटसी नावाची गोष्ट असते की त्यांना एवढी आनंददायी वाटते की ते पूर्ण जग आई वडील स्वतःचं कार्य व धर्म काय हे सगळं विसरून ते हा अधिक त्या नशेला बळी पडून ह्या कार्यक्रमात मृत्यू पावलेले आहेत. त्याही आरोप हिंदू जनजागृती समिती अधिकार नीटच्या माहिती RTIच्या माध्यमातून उघडकीस आणलेला आहे. हे आरोपही सगळ्यांना माहिती आहे. मग हा किती भयावह परिस्थिती आहे या फेस्टिवलमुळे. आणि अजून दुसरं म्हणजे की हे असं सगळं होत आहे हे शासनाला ह्याचं हे सगळं माहिती असलं पाहिजे आणि त्यांनी ज्या पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या भविष्याला जो आपल्याला प्रखर निर्माण करायचा आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं केलं त्या प्रकारे ह्या शासनाने प्रत्येक युवा पिढीच्या मागे उभं राहायला पाहिजे. तर हे अतिशय चुकीचं आहे. मग तसंच समितीने ह्या सगळ्या तक्रारी वेळोवेळी शासनाला दिलेल्या आहेत. इतक्या आंदोलनाच्या आणि मोर्चाच्या माध्यमातून मिळालेल्या सगळ्या ज्या गोष्टी योग्य आहेत त्या शासनाकडे वेळोवेळी पोचल्या गेलेल्या आहेत. दुसरं म्हणजे गोवा राज्य शासनाचं 6 कोटी 10 लाख रुपयांचं कर्ज ह्या तरुण उद्योजकांनी बुडवलेला आहे. आणि तो बुडवल्यामुळे सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई हायकोर्टनी या सनबर्न फेस्टिवलचा जो सुरक्षित केव आहे ती 1 कोटी 10 लाखाची जप्त केल्याचा आदेश दिला. हा जप्त केल्याचा आदेश देऊन पण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 2 करोडहून अधिक रुपये खर्च करून त्यांनी आता परत नव्याने मुंबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हे कितपत योग्य आहे.
आणि दुसरं म्हणजे गरीब शेतकऱ्यांचे आपण दंड कर्ज माफ करत नाही आणि ह्या अशा नशेच्या आधीन जाणाऱ्या फेस्टिवलला त्यांचे कोट्यावधी दंड माफ केले जातात. हे किती संतापजनक आहे. म्हणजे मुंबई हा सांस्कृतिक संस्थेचा चेतनेचा केंद्र आहे आणि तिकडच्या भावी पिढीला हानी होण्याच्या पासून रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती पूर्णपणे ठामपणे ह्या कार्यक्रमाला विरोध करत आहे आणि हा कार्यक्रम हद्दपारच झाला पाहिजे. आणि ह्याचा मुख्य माध्यम म्हणजे मीडिया आहे, जी प्रखरतेने त्याचा प्रचार करून शासनापुढे गेली तर हा खूप जवळ आलाय. हा कार्यक्रम आपल्या हातात काहीच दिवस नाहीये, तर आपण त्याची खूप प्रकर्षाने त्याच्या मागे लागून त्याचा प्रचार करून शासनाला जागृत करावं ही माझी नम्र विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे जसं ताई म्हणाल्या की नशा विरोधी संघर्ष अभियान हा या फेस्टिवलच्या विरोधात जसा उभा आहे तसाच आम्ही पूर्ण क्षमतेने आमची समिती त्यांना पूर्णपणे सहयोग करणार आणि त्यांच्या मागे उभी राहणार. एवढंच बोलते मी. माझा एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी तुला बोलायचं तर बोला. मित्र, तुमचा आवाज एवढा बुलंद आहे की शासनाने त्याची दखल घेतली. आमची एक बातमी अलीकडेच पाहिली, त्याच्यामध्ये शासनाने पुण्याच्या संबंधच्या संदर्भामध्ये त्यांना कर आणि दंड लागू केला आहे अशी बातमी पाहण्यात आली. त्याच्यात अर्थ शासनाने सुद्धा दखल घ्यायला सुरुवात केलेली, पण ही दखल केवळ नावापुरती नसून नसावी आणि या महोत्सवाचं समोर उच्चाटन करायला हे समजून घेऊया. तोपर्यंत आपण सगळ्या कार्यरत आहे. त्याप्रमाणे आता सर म्हणाले की शासनाने दखल घेतलेली आहे ते ठीक आहे, पण मुलांना व्यसन सुद्धा लागतात. सुरुवात आपण जसं की सिनेमा मुलं बघतात ते गाणे आहेत, धमाल बघतात ते गाणे आहे, गाणे कसे अभिनेते आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः ड्रग्स घेताना किंवा स्वतः नशेली पदार्थ घेताना त्याच्यामध्ये पाहिलं संजूसारखा चित्रपट तो की संजय दत्तच्या वर आहे आणि जे चित्रपट बघून जे तरुण मुलं असतात ते प्रेरित होतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना ते भूल वाटतं. त्यामुळे ते कुठेतरी त्या नशेच्या आहारी जातात. मग असे काही चित्रपट असे काही गाणी ह्याच्यावर आपण बंदी आणण्याचा प्रयत्न नाही करत का? जे वैध आहे ते वैध आहे, तर त्याच्यामध्ये राहून आपण बंदी आणण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करतो. की जे समाजामध्ये आपल्या तरुण पिढीला अयोग्य मार्गदर्शन करतात, दिशादर्शन करतात, बुजवतात, त्या तसं जर का कुठे करत असेल, ते चित्रपट असो किंवा नाटक असो, तर त्याचं मार्गदर्शन आपण वेळोवेळी करतोच आणि त्याच्यासाठी आम्ही बाध्य पण आहोत, करणार, पुढे पण करणार. साधारणपणे 90च्या दशकामध्ये जागतिक दरीकरणाचे वाढे वाहू लागले तेव्हा रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या होत्या. 2005 नंतर साधारणपणे आपल्याकडे सोशल मीडिया फोकवला गेला, म्हणजे संगणकात निर्माण झाला. त्यामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर माध्यम असतील, सोशल माध्यम, त्या माध्यमातून पाश्चिमात्य संस्कृतीचा अंधानपणे वाढ होत झाली आणि तिकडे आकर्षित झाला. आपल्याकडे 90च्या दशका अगोदर मी जो उल्लेख केला एक मर्यादा होत्या. साध्या सुपारीच्या खाण जरी खाल्लं तरी पालकांचा त्याच्यामध्ये धाक असायचा, गुरुजनांचे संस्कार असायचे, पालकांचे संस्कार असायचे. आता आपण हे संस्कार वगैरे जे बोलताय किंवा ऑनलाईन माध्यमामुळे पण बरेच तरुण हिंदुत्व झालेली आहे, अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, असे अनेक प्रकार आहेत. मला असं म्हणायचं की त्याचं मूळ जे आहे ते आपल्या एकत्र कुटुंबामध्ये, कारण 90च्या दशकापर्यंत एकत्र कुटुंब विभक्त झालेले आहे. आता स्वतंत्र कुटुंब निर्माण होत आहे, त्याच्यामध्ये त्यांचे संस्कार देणारे कोण गुरुजन असतील किंवा कोणी वृद्ध व्यक्ती असतील, कोणी मोठी माणसं असतील, ही आता चाललेली आहे. त्याच्यामध्ये शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये देखील जो पेशा आहे, पेशादारी झालेली आहे, व्यावसायिक बनलेले आहेत, त्याला विद्यार्थी आणि शिक्षक या प्रकारे बघत नाही. तुमचं काय म्हणायचं? तिथून सुरुवात व्हायला पाहिजे संसाराने. अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता तो भाग बरोबर आहे. हा अभ्यासाचा विषय आहे आणि नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जातो, समाजामध्ये लोकांना भेटतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतच असतो. म्हणजे याचं सुद्धा म्हणजे एक अंग आहे त्याचं, म्हणजे मूळ आहे त्याचं, तर ह्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतच असतो.
मॅडम म्हणजे फेस्टिवल होणार आहे फेस्टिवल ज्या तिथे होणार एक मिनिट फक्त हा जरा पंखा जरा कमी करता का? हा बोला. फेस्टिवल जिथे होणार आहे सगळं तर तिथे तुम्ही ते बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? काय बांधण्यासाठी? त्या दिवशी बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? फेस्टिवल जिथे आहे ना ज्या दिवशी तिथे तुम्ही तो कार्यक्रम बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहात. हा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी ऍक्च्युली आम्ही प्रयत्न सुरूच केलेले आहेत. काल पण विरार येथे आमचं एक आंदोलन झालं रस्त्यावर. तिथे असे आपल्यासारखे जे समाजाचा विचार करतात, सकाळी नोकरीला जाऊन सुद्धा काही लोक त्या आंदोलनामध्ये आले होते आणि त्यांनी सहभाग घेतला होता. आज वसईमध्ये पण ते आंदोलन आहे, न्यू बॉम्बेला सुद्धा आंदोलन झालेलं आहे आणि अशा प्रकारची अनेक आंदोलनं आपण घेणारच आहोत. वेळ पडली तर संतांच्या तिथं सुद्धा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच आहोत. जोपर्यंत संत बंद होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करायचंच आहे. आणि मी हे आंदोलन फक्त नशा विरोधी संघर्ष अभियानालाच नाहीये तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. फक्त फेस्टिवल बंद करून चालणार नाही. अशा अनेक घटना, अशा अनेक स्पॉट्स आहेत की जिथे तुम्हाला ते पण बंद करावे लागेल. कारण का तुम्ही एकच जर फेस्टिवल घेऊन चाललात तर ते पूर्णपणे हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. संपत हे प्रातिनिधिक आहे, त्याला पण करणारच आहोत, बाकीच्याला सुद्धा आपण करणारच आहोत. विरोध तर नशेला विरोध आहे मॅडम, आणि जिथून जिथून नशा होणार, नशेला प्रमोट केलं जाणार तिथे सगळ्या गोष्टींना आपण विरोध करणारच आहोत. Government is trying their level best to control this thing. Many times they catch the people and it is given to understand that they have got lakhs of rupees drugs. Now you tell me, in the month they are catching more than many people and more than crores of rupees that they are catching. So where this money is going? The police has to find out all these things. No, but that you should ask the people, no, where this money is going? Yes, we will try our level best. They are catching, they are selling, they are bought and drug peddlers. Then where this money is going? इसके लिए हम भी कार्य कर रहे हैं, लेकिन ये जो काम है ये पूरी तरह पुलिस का है और ढूंढने का काम पहले तो आपका भी है. पुलिस को पास आते पैसों जाता किधर है? करोड़ रुपए का जब बोलो लाखों वो रुपए का काम आपका है, ये पत्रकारों का काम है. नहीं, वो आप भी बोल सकते हैं ना, ऐसा बोलते आप नहीं, खुद पकड़ेगा ना. बिल्कुल मैं आपके बात की सहभागी ये भी हूँ कि मैं जागरूक कर सकती हूँ. Yes, that's what I want. Yes. बिल्कुल, ये जागृति करना, लोगों में ये अवेयरनेस निर्माण करना, बिल्कुल इसी के लिए तो नशा विरोधी संघर्ष है. ऐसे भी सुने में वो पैसे वो लोग ही खा जाते हैं. बिल्कुल बराबर आहे. मॅडम मला एक सांगा की ह्याच्या आधी सर्वांना विरोध झाला, पुण्यामध्ये तो विरोध झाला, मुंबईत सुद्धा ह्याच्या आधी विरोध झाला, तेव्हा वेगळे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री, आणि असे असताना सर्वजणांना हॉटेलची जागा कशी मिळाली याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललात का किंवा कसं मंत्र्याबद्दल बोललात? आता सध्या आम्ही सांस्कृतिक मंत्री, राज्याचे सांस्कृतिक मंत्री, राज्याचे पालकमंत्री यांना पण आपण निवेदन देणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन सांगणार आहोत. मॅडम, महाराष्ट्र राज्याचं नशाबंदी मंडळ पण आहे. बरोबर. वास्तविक त्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे, कारण हा प्रश्न प्रदूषणाशी पण निगडीत आहे आणि आरोग्याशी निगडीत पण आहे. बरोबर. परंतु नशाबंदी मंडळ हे कधीच काही इनिशिएटिव्ह घेताना दिसत नाही, तेव्हा त्यांना पण जरा जागं केलं पाहिजे. अगदी मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याला सर्वांना जे काम करत नाहीये त्यांना ती जागृती देणं आणि समाजाच्या माध्यमातून ती मागणी करणं महाराष्ट्र राज्याचंच आहे नशा. बरोबर. त्यांना पण आपण तिकडे पण आपण जागृती करणार. स्वतः मेंबर आहे. मैडम, ये प्रेस कॉन्फ्रेंस आपका जो अवेयरनेस फैलाने का जो काम है वो आप करेंगे, पर फेस्टिवल बंद हो उसके लिए लीगल एक्शन या फिर स्टेट गवर्नमेंट में किसी को रिप्रेजेंटेशन लिखना, किसी गवर्नमेंट सर्वेंट को, कलेक्टर को, किसी को अगर रिप्रेजेंटेशन लिखा गया हो? हमने मुंबई के जिलाधिकारी, मुंबई के पुलिस आयुक्त, मुंबई के कायदा सुव्यवस्था के सह आयुक्त, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, बाल हक आयोग, उसी प्रकार से शिवडी पुलिस स्टेशन, भायखळा पुलिस स्टेशन, इन सबको म्यूनिसिपल कमिश्नर, उनको, इन सभी को ये निवेदन दे दिया है. और इतना ही नहीं, हमारा वो निवेदन का आपने क्या सोच विचार किया है, इस प्रकार से फॉलो भी हम दे रहे हैं.
क्या क्या response हमें मिल रहा है? काइंड ऑफ ये रेव पार्टी जैसे ही है, ये रेव पार्टी ही है, परंतु अधिकृत रूप से वो उसको सनबर्न फेस्टिवल बोलते हैं, इसलिए मैं उसको सनबर्न फेस्टिवल। परंतु हम सबको पता है वहाँ पर कैसी परिस्थिति रहती है। नो स्मोकिंग जोन में भी हुक्का पिया जाता है, स्मोकिंग किया जाता है, शौचालयों में, प्रसाधनों में मुक्तता से ड्रग्स का सेवन हो जाता है। सरपंचची घोषणा होऊन बरेच दिवस झाले, आता सरकार नागपुरात आहे आणि तुम्ही इकडे पेट घेताय, एवढा उशीर का लावला तुम्ही? कसं आहे, आपण आधी सर्व समाजाला पण जागृत करत होतो। अनेक प्रोफेसर्सना आजपर्यंत आपण 50 किंवा 60च्या वरती आपण कॉलेजेसना भेट दिलेली आहे, प्राचार्यांना भेटलेलं आहे, प्रिन्सिपलना भेटलेलं आहे, जागोजागी कॉलेजमध्ये व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे, मुलांमध्ये ती जागृती करत आहेत। त्यानंतर अनेक लोक जण जागृत झाले आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपला प्रेस घ्यायची वेळ झालेली आहे।